दरम्यान अदानी समूह आणि सेबी प्रमुखांमध्ये संबंध हिंडेनबर्गचा नवा अहवाल समोर आलाय। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा विसलब्लोअर दस्तऐवजांवरून हिंडनबर्गचा हा नवा दावा आहे। हिस्सेदारी असल्याने अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही, माधवी पुरी बुच यांनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। तर सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांनी अदानी ऑफशोर संस्थांमध्ये भागीदारी होती। अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात याच ऑफशोर संस्थांचा संबंध। बुच यांची हिस्सेदारी असल्यामुळे अदानी समूहावर कारवाई नाही। विसलब्लोअर दस्तऐवजांवरून हिंडनबर्गचा नवा अहवाल समोर आलाय। तर माधवी बुच यांनी हिंडनबर्गचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। प्रधानमंत्री के ऊपर भी आरोप लगा है ना, उनके मित्र है, उन्हें मदद पहुंचाता है। तो प्रधानमंत्री ने इस्तीफा दिया, क्या किया? अब जो सेबी उनके गैर व्यवहार की जांच कर रही है, उनके प्रमुख जो है माधवी बुच, उसके ऊपर आरोप लगा है कि उनकी इन्वेस्टमेंट है अडानी की कंपनी में और कुछ एविडेंस सामने, तथ्य सामने लाए हैं। अगर सरकार चुप बैठती है तो ये सरकार सबसे बड़ी भ्रष्ट है। हा अहवाल काय येणार आहे हे सरकारला माहीत असल्यामुळे, ही माहिती येणार आहे माहीत असल्यामुळेच 12 तारखेचं लोकसभेचं अधिवेशन हे 9 तारखेला संपवण्यात आलं। म्हणजे 12 तारखेला अधिवेशन संपणार होतं, ते 9 तारखेलाच अचानक संपवलं गेलं। याचा अर्थ हे बाहेर आल्यानंतर याचं उत्तर देऊ शकणार नाही। आता जे सत्य समोर आलेलं आहे त्याच्यावर सरकारनं खुलासा करावा। हिंडनबर्ग हा विषय लंडनमधला युरोपमधला आहे, त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करून भारतीय बाजारातील भांडवल हे तोडण्याचं काम चायनाच्या माध्यमातून, चायनाच्या मदतीने जर कोण करायचा प्रयत्न करत असेल तर तो चुकीचा आहे। भारतीय शेअर बाजार गडगडवायचा, सर्वसामान्य गरिबांचे पैसे, कामगारांचे पैसे, इन्व्हेस्टरचे पैसे जे शेअर बाजारात लागले असतील ते डुबवायचे आणि चायनाला मदत करण्यासाठी अशा प्रकारची स्टेटमेंट करायची।